नमस्कार, मी स्नेहा आणि आपण पाहताय एसबीपी न्यूज. एसबीपी न्यूज मध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. पिंपळगाव अवसरी जिल्हा परिषद गट हा साधा गट राहिलेला नाही. तो आज जिल्हास्तरीय नेत्यांच्या प्रतिमेचा आखाडा बनलाय. कारण या गटात थेट समोरासमोर आहेत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट. या दोन्ही पक्षांकडून जिल्ह्याला हलवू शकणारी नावं मैदानात उतरण्याच्या तयारीत आहे. उमेदवारांसाठी मोर्चे बांधणी सुरू आहे. या गटात सध्या कोण उतरणार यापेक्षा कोणाला थांबवायचं याची चर्चा सर्वात जास्त आहे. भारतीय जनता पार्टीकडून प्रमोद बानखेले, आंबेगाव तालुक्यात भाजपाचा ओळखीचा चेहरा. जर भाजपने पूर्ण ताकद लावली तर ही लढत तिरंगी नाही तर चौरंगी होण्याची दाट शक्यता आहे. राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून राजकीय वर्तुळात ठाम चर्चा आहे की या गटात विष्णू काका हिंगेंची उमेदवारी जवळपास निश्चित होतीये. कारण दिलीप वळसे पाटील यांचे थेट नेतृत्व, मध्यवर्ती मतदारांमध्ये हिंगेंची मजबूत पकड आहे. त्याचबरोबर वळसे पाटील यांची सावली देखील आहे. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे या भागातील शेतकरी मोठ्या प्रमाणात विष्णू काका हिंगेंच्या पाठीशी उभे असल्याचं उघडपणे बोललं जाते. लोकांच्या समस्या असू द्यात, सामाजिक उपक्रम असू द्यात की शेतकऱ्यांचे प्रश्न हिंगेंच्या माध्यमातून थेट वळसे पाटलांपर्यंत पोहोचतात. हा विश्वास इथे तयार झालेला आहे. यावेळी विष्णुकाका हिंगे या गटात आपला राजकीय करिश्मा दाखवणार असं ठामपणे बोललं जाते. पण शिवसेनेचा म्हणजेच उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून सुरेश भोर यांचं नाव देखील पुढे येत आहे. जर सुरेश भोर या गटातून उभे राहिले तर विष्णुकाका हिंगे विरुद्ध सुरेश भोर ही लढत होईल. आणि सगळ्यात धोकादायक म्हणजे तुतारी प्लस मशाल बरोबर इथे मात्र गेम चेंजर होणार. राजकीय वर्तुळात कुजबूज आहे की जर प्रशांत अभंग राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाकडून म्हणजेच महाविकास आघाडीतून उतरले आणि सुरेश भोर यांनी या गटात पाठिंबा दिला तर ही लढत विष्णुकाका हिंगेंसाठी अडचणीची होऊ शकते. आता यानंतर खरी एंट्री गणेश गाडे यांची आहे. हा उमेदवार नाही, हा आहे गेम चेंजर. पुणे जिल्ह्यातील तरुणांमध्ये जबरदस्त पकड, बजरंग दलाच्या माध्यमातून संघटन, सुख दुःखात धावून जाणारा आपला दादा अशी आहे या गटात चर्चा. आणि सगळ्यात धोकादायक बाब गाडे यांची ग्राउंड लेवल फिल्डिंग आधीच सुरू आहे. त्यांच्या पाठीशी अदृश्य पण प्रभावी राजकीय शक्ती असल्याची चर्चा आहे. जर गाडे मैदानात उतरले तर हिंगेंची मध्यवर्ती मतं फुटू शकतात. सुरेश भोरांचा तरुण शिवसैनिक वर्ग विभागला जाऊ शकतो. म्हणजेच दोन्ही मोठे उमेदवार एकाच वेळी अडकू शकतात. आणि भाजपने अनपेक्षित फटका प्रमोद बानखेले यांच्या रूपाने या जिल्हा परिषद गटात दिला तर ते या गटात स्वतंत्र गणित मांडतील आणि या गोष्टीचा फटका राष्ट्रवादी अजित पवार गटाला बसेल. या गटाची निवडणूक लांब खेचणारी, तुकडे पाडणारी आणि शेवटपर्यंत अनिश्चित राहणारी ठरेल. हा फक्त एक गट नाही, तो आहे वळसे पाटलांच्या नेतृत्वाची कसोटी, शिवसेनेच्या ताकदीची चाचणी आणि भाजपच्या रणनीतीची लिटमस टेस्ट. एक चूक, एक युती, एक बंडखोरी आणि संपूर्ण तालुक्याचं राजकारण वेगळ्याच दिशेने वळू शकतं. पुन्हा भेटूया एका नवीन जिल्हा परिषद गटात.